मुळात या पुतळ्याची रितसर मान्यता राज्याच्या सांस्कृतिक महासंचालनाकडनं घेतलेली नाही. डायरेक्टर ऑफ कल्चर जे आहे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांच्याकडून रितसर परवानगी आणि मान्यता घ्यावी लागते की हा पुतळा या पद्धतीनं बनवला जातोय, या पद्धतीनं त्याचं कास्टिंग होत आहे, या पद्धतीचं मटेरियल वापरलं जात आहे, पुतळ्याचा चेहरा त्याचं साधर्म्य या संदर्भात सुद्धा एक परवानगी घ्यावी लागते. हे शिवाजी महाराज आहेत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्या संदर्भातलं कोणतंही काम केलेलं नसताना हा पुतळा बांधला. माझ्या माहितीनुसार मूळ परवानगी जी घेतलेली आहे या शिल्पकारानं ती 5 फुटाचीच आहे. ही 5 फुटाची आहे आणि पुतळा किती उंच बनवला आहे आणि त्यानंतर पुतळा बनवल्यावर त्यांनी मान्यता घेतली नाही सरकारची. याच्यामुळे ह्याच्यात बरेच गुन्हेगार सामील आहेत आणि या गुन्हेगारांना कोणीतरी मोठा वरदहस्त असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि मी वारंवार म्हणतो ठाणे कनेक्शन, या शिल्पकाराला काम कोणी दिलं, कोणाच्या शिफारशीने दिलं, हे आपटे अचानक उपटले कसे, त्याचा शोध आधी घ्या. अजूनही फक्त मगाशीच मला आमदार वैभव नाईक सांगत होते, अजूनही फक्त FIR दाखल झाला आहे, रितसर गुन्हे नोंदवायचे आहेत, कोणाला अटक झालेली नाही, कारवाई नाही, कोट्यावधीचा व्यवहार आहे, यात आता ED नाही, CBI नाही, लष्कराचे इंटेलिजन्स नाही, कोणी केलंय सगळं हे. अशा प्रकारे समुद्रमार्गे एखादा अतिरेकी घुसेल हो, यांना कळणार सुद्धा नाही, घुसवतील. हे राज्यातलं सरकार काही करू शकतं. राऊत साहेब, सगळ्यांनी माफी मागितल्यानंतर सत्ताधारी मंत्र्याचा विषय मिटला ना, आम्ही माफी. अच्छा, राऊत साहेब मुख्यमंत्री असा विषय मिटतो का? माफी मागितलं ते विषय मिटतो? मग असे अनेक विषय आहेत की माफी मागून सुटायला पाहिजे. असं माफी मागून जे विषय सुटले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, मग 40 गद्दारांना माफी द्यायची का? आम्ही माफी मागतो, आम्हाला माफ करा, असं होत नाही. सरकारच्या गळ्याशी हे प्रकरण आलेलं आहे.